फारच धाडस करून विचारते की सराफांच्या आयुष्यात आयुष्याचं सोनं झालं असा क्षण आलाय का? मी तुम्हाला विचारते. कुठला क्षण असेल सांगायला आवडेल? आयुष्याचं सोनं तर ज्या दिवशी लग्न झालं तेव्हापासूनच झालं माझं. अशोकशी लग्न करायचा निर्णय माझा कधीच चुकला नाही आणि मी त्या बाबतीत अतिशय भाग्यवान आहे आणि आय प्राऊड ऑफ मायसेल्फ दॅट आय डिड दॅट. अशोकना मामा म्हणतात म्हणून मामी म्हणतात लोक. ते क्लिअर. अजिबात उशिरा आलेलं चालणार नाही, त्यांना अजिबात स्क्रिप्ट न वाचता आलेलं चालणार नाही. ह्या गोष्टी त्यांच्या फार कटाक्षांनी त्या आहेत किंवा इनसिन्सिअरिटी चालणार नाही की तिकडे काहीतरी तुम्ही फोनवरच बोलत बसलाय, रिहर्सल केलेल्या नाहीये, ह्या गोष्टी त्यांना अजिबात चालणार नाही. अभिनेत्री बनण्याचा निर्णय माझा चुकला नाही, कारण मला खूप खूप मला आनंद मिळतो काम करण्यामध्ये, ऍक्टिंग करण्यामध्ये. आणि तुम्ही जो हा निर्णय घेतलात त्यामुळे प्रेक्षक म्हणून आम्ही सुखावलो. कारण की म्हणतो ना, की एक काळ तुम्ही आमचा समृद्ध केलात आणि यापुढेही करणार आहात, करताय. नमस्कार मंडळी, मी नेहा प्रभू तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते मीडिया टॉक मराठीवर. आज मी पुन्हा एकदा त्याच सेटवर आली आहे जिथे मॅमचे बरेच इंटरव्ह्यू झाले आहेत. अशोक मामा या मालिकेच्या सेटवर मी आहे आणि मॅम स्वतः या मालिकेमध्ये नव्याने येत आहेत. तर सगळ्यात आधी सांगा कशा आहात? मस्त मजेत. तुम्हाला पण हे आपलं माहेर घर असं वाटतं का हा सेट? कारण की आम्ही बरेच इंटरव्ह्यू इथे केले. तुमची आधीची हो, मालिका. माझ्या 2 मालिका इथे मी केल्या. 3 खरं. हो. अगबाई सासूबाई, अगबाई सूनबाई, भाग्य दिले तू मला आणि आता ही मालिका. त्यामुळे येस, हा घरच्यासारखा वाटतो सेट खूप. बरं, तुमचा दिवस सगळा शूटिंग मध्ये जातो बरोबर, पण आपल्या संपूर्ण दिवसभरात ना एक छोटीशी गोष्ट कुठली तरी अशी घडते की ज्याने आपल्याला ना दिवसभरात छोटंसं समाधान मिळतं. म्हणजे कोणीतरी एक स्माइल करून जातं किंवा आज कॉफी बरी झाली किंवा ट्रॅफिक फार लागले, तर तशी आज दिवसभरात कुठली गोष्ट घडली ज्याचा छोटासा आनंद मिळाला किंवा छोटंसं समाधान? मला घरातनं नेहमीच बाहेर पडताना खूप आनंद होत असतो आणि घरी जाताना पण, ह्याचं कारण माझा सनी असतो घरी. तर सनी असा हसून जवळ आला की मला असं बस सगळं एव्हरीथिंग इज वर्थ इट वाटतं. बरं, आता सरांचा जो फावला वेळ असेल तो थोडासा बदलला असेल ना, आता सेटवरती नेहमीचं रुटीन त्यांचं वेगळं, आता तुम्ही ऍड झाला, तर त्या फावल्या वेळाबद्दल मला विचारायला आवडेल की तुम्ही तिथे काही क्रिएटिव्ह असं रीडिंग करू किंवा काय करू किंवा तुमच्या अशा क्रिएटिव्ह गप्पा असं काही कुठल्या होतं का? फावल्या वेळाबद्दल म्हणतेस म्हणजे तू? शूटिंग मधनं थोडासा वेळ मिळून जर हो, हो. मिळाला मी तर? माझं वाचन तर कायमच असतं. माझ्याकडे हम्म. Kindle असतं, कारण मी लेन्सेस घालते, त्याच्यामुळे हम्म. मग ते वाचायला प्रॉब्लेम होतो. मग चष्मा लावला की इथे मार्क्स येतात. तर माझ्याकडे Kindle असतं. तर हा. तुम्ही फॉन्ट मोठा करून वाचू शकता. तर Kindleवरती वेगवेगळी पुस्तकं घेऊन मी सतत वाचत असते. बरं, आता ना आम्ही प्रोमो बरेच पाहिलेत. आता माहित नाही टेलिकास्ट कधी होतो आहे ते 17 थोडंसं. तारखेला हा. आजचा दिवस पहिला टेलिकास्ट आहे. म्हणजे आम्ही योग्य वेळेवर आलोय तर. हां, हां, तर म्हणून मला विचारायला आवडेल, की आम्ही जे प्रोमो पाहिलेत ना, त्याच्यामुळे तुमचं नाव ना बॅगवाली असं काहीतरी आहे. तर असं टोपण नाव बॅगवाली फार इंटरेस्टिंग आता ते वाटतंय. हां, ते तर पुढे कंटिन्यू करणार आहेत का नाही मला माहिती नाही. पण तो त्या क्षणी तरी त्या सीनमध्ये तसं घडतं. हो. तर तसं तुम्हाला खऱ्या आयुष्यामध्ये अशी काही टोपण नावं गोड मिळाली आहेत का, जी तुम्हाला सांगायला आवडतील? अ, असं काही आठवत नाही गं आत्ता. हं. टोपण नावं म्हणजे अशोकना मामा म्हणतात म्हणून मामी म्हणतात लोकं. ते सोडलं तर अशी काही टोपण नावं नाही मिळालेली आहेत. बरं, आता ना तुम्ही याआधी पण एकत्र काम केलंय सरांसोबत अर्थातच. त्यामुळे सहकलाकार म्हणून आपल्याला बऱ्याचदा माहीत असतं, की या कलाकाराला ही गोष्ट चालते किंवा ही गोष्ट नाही चालत. म्हणजे बऱ्याचदा काही बाबतीत शिस्तबद्ध असतात. तसं अशोक सरांच्या बाबतीत काही आहे की? हो, हो. तर ती त्यांना कुठली? अजिबात उशिरा आलेलं चालणार नाही. त्यांना अजिबात स्क्रिप्ट न वाचता आलेलं चालणार नाही. ह्या गोष्टी त्यांच्या फार कटाक्षांनी त्या आहेत किंवा इनसिन्सिअरिटी चालणार नाही, की तिकडे काहीतरी तुम्ही फोनवरच बोलत बसलाय, रिहर्सल केलेल्या नाहीये, ह्या गोष्टी त्यांना अजिबात चालणार नाही. आणि ह्या एक काय म्हणतो आपण, इतर आर्टिस्टने सुद्धा शिकण्यासारख्या असतात हं, कलाकारांकडून, की हं. वेळ पाळली पाहिजे. मग तुम्ही कोणत्याही हो, क्षेत्रात असायला हो. हवं, वेळ महत्वाची खरंय, आहे. खरंय. बरं, आता मी हे विचारेन, की फारच धाडस करून विचारते, की सराफांच्या आयुष्यात आयुष्याचं सोनं झालं असा क्षण आलाय का? मी तुम्हाला विचारते. कुठला क्षण असेल सांगायला आवडेल? आयुष्याचं सोनं तर ज्या दिवशी लग्न झालं तेव्हापासूनच झालं माझं. खऱ्या अर्थाने. खऱ्या अर्थानेच, नक्कीच हो. खऱ्या अर्थानेच झालं. बरं, आता ना कसं आहे, की बऱ्याच अनुभव गाठीशी आहे, साठी पण उलटली आहे आणि कामाचा पण प्रचंड अनुभव आहे, ती शिदोरी आहे. तर कुठल्या बाबतीत असं वाटतं, की बाकी कुठल्याही बाबतीत 19-20 झालं असेल माझं, पण हा निर्णयाच्या बाबतीत 100% बरोबर होते मी आणि हा निर्णय
माझा चुकला नाही. 100% मी म्हणजे प्रामाणिक आहे. करिअरच्या बाबतीत का पर्सनल आयुष्या कोणत्याही बाबतीत? संपूर्ण आयुष्य नाही, त्या करिअर बाबतीत डेफिनेटली एक माझं लग्न अशोकशी लग्न करायचा निर्णय माझा कधीच चुकला नाही आणि मी त्या बाबतीत अतिशय भाग्यवान आहे आणि आय एम प्राऊड ऑफ मायसेल्फ दॅट आय डिड दॅट. त्याचबरोबर अभिनेत्री बनण्याचा निर्णय माझा चुकला नाही, कारण मला खूप खूप मला आनंद मिळतो अ, काम करण्यामध्ये, ऍक्टिंग करण्यामध्ये. आणि तुम्ही जो हा निर्णय घेतलात त्यामुळे प्रेक्षक म्हणून आम्ही सुखावलो. कारण की म्हणतो ना, की एक काळ तुम्ही आमचा समृद्ध केलात आणि यापुढेही करणार आहात, करताय आणि आम्ही खूप एक्सायटेड आहोत, की आता तुम्ही दोघं जण कारण की प्रोमोच असा आला, की धूम धडाका होणार आहे छोट्या पडद्यावरती आणि त्यामुळे आता ते तिथे होणार का नाही मला माहित नाही, त्यासाठी तुम्ही बघत राहा. सोमवार ते शनिवार रात्री 8:30 वाजता अशोक मामा फक्त आपल्या कलर्स मराठीवर. धूम धडाका होणारच आहे. आम्हाला याची खात्री आणि आम्ही खूप एक्सायटेड तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा थँक यू सो आहेत. मच. थँक यू. थँक यू सो थँक मच. यू. थँक यू. थँक यू.